हिरव्या वाटणातील मटकीची उसळ बनवण्यासाठी काय करायचं तर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये एका वाटीपैकी अर्धी वाटी कांदा आपल्याला घालायचा आहे. त्याचबरोबर 5-6 मिरचीचे तुकडे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 5-6 लवंगा आणि थोडीशी दालचिनी आपल्याला टाकायची आहे. आता कांदा लालसर होईपर्यंत परतवून झाला की त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर तीही छान अशी त्याच्याबरोबर परतवून घ्यायची आहे. हे सगळं व्यवस्थित परतवून झालं की थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मसाला तयार आहे. आता कढईमध्ये 2-3 चमचे होईल इतकं तेल गरम करायचं. तेल थोडं जास्तच वापरायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं, राहिलेला कांदा घालायचा, त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आणि हे छान असं परतवून घ्यायचं. कांदा आपल्याला लालसर होऊ द्यायचा नाही. थोडासा कच्चा असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आहे. म्हणजे काय होतं की कांद्याबरोबर मटकी परतली की जो मटकीचा कच्चा वास आहे तो निघून जातो. तेलामध्ये ती छान अशी परतवून झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद घालायची आणि जो आपण मसाला बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. हे परतवून झालं की थोडंसं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर जास्त पाणी घालायचं नाही कारण मटकी लगेचच शिजते, त्यामुळे 1 वाटी होईल इतकंच पाणी घालायचं. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण लावून आपल्याला हे 5 ते 7 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. पाणी आटू द्यायचं पूर्ण. तर हे बघा मस्त असं त्यातलं पाणी आटलं की त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं. तर कलर बघू शकता किती छान आलेला आहे. तुम्ही पण हिरव्या वाटणातली ही मटकीची उसळ नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.